महाराष्ट्र एक वैचित्र्य, सांस्कृतिक, भौगोलिक आणि वैचारिक, कोसा गणिक बदलत्या विविधतेनं नटलेल्या महाराष्ट्रात आदिवासींची वस्ती देखील आपापल्या वैशिष्ट्यांसह ठिकठिकाणी विखुरली आहे. त्यापैकीच ठाकूर ही एक आदिवासी जमात. त्यांची एकूण संख्या अंदाजे 2 ते 2.5 लाख. पुणे, नगर, नाशिक, रायगड आणि प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यात वसलेली ही टुमदार गावं ठाकरांची. अनेक छोट्या झोपड्यांची ही ठाकूरवाडी. ठाकूर आदिवासीमध्ये क ठाकूर आणि म ठाकूर असे 2 मुख्य भेद आहेत. यांची घरबांधणी नियमबद्ध आहे. पिढ्यानपिढ्याच्या अनुभवावर, आजूबाजूला विस्तारलेल्या निसर्गाच्या निरीक्षणावर, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीवर त्यांचं स्वतःचं हे वास्तुशास्त्र आधारित आहे. तिन्ही सांजा ध्रुव ताऱ्याच्या आगमनाबरोबर घराचा पाया खणायला सुरुवात होते आणि पहाटे तेजपुंज शुक्र ताऱ्याच्या साक्षीनं घर पूर्ण होतं. यानुसार बांधलेलं घर सर्व कुटुंबाला संकटापासून अबाधित ठेवतं, यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. दोन भागात घराची विभागणी होते. एक आपल्या कुटुंबासाठी, दुसरा भाग जीवनाचे साथीदार असलेल्या गाई गुरांसाठी. एका कोपऱ्यात धान्य साठवण्यासाठी बांबूची कणगी आणि इवल्याच्या स्वयंपाकघरात घरमालकिणीचे साम्राज्य. घरात परसा म्हणजे विस्तव कायमचा पेटलेला असतो. परिस्थिती गरिबीची असली तरी मनानं श्रीमंत असणाऱ्या ठाकरांच्या पोटाची व्यवस्था मात्र अतिशय खडतर असते. नागलीची पेज, वरी, भात, डाळ आणि कण्यांची भाकरी हे यांचं प्रमुख अन्न. तुटपुंजी शेती, खडकाळ जमीन, पावसा पाण्याचा अभाव यामुळं कित्येकदा कंदमुळावर दिवस काढावे लागतात. लहान थोर निसत्व कंदमुळावर दिवस काढत असतात. आवडीपेक्षा नाईलाजानच. मग केव्हा तरी अशी एखादी सामुदायिक शिकार आणि सामुदायिक मेजवानी साऱ्या गावाची. वेळप्रसंगी मासेमारी करून सर्वार्थानं पोटाची खळगी भरली जाते. लंगोटी, एखादं जाकीट, एखाद्या कानात सुबक भिकबाळी हा पुरुषांचा पेहराव. अंगाभोवती गुंडाळलेलं विशिष्ट पद्धतीचं कापड हे फडकं म्हणजे फक्त ठाकूर स्त्रीचाच विशिष्ट पेहराव. साध्या सुध्या दागिन्यांनी ठाकूर स्त्री बरीच नटलेली सजलेली असते. गळेसर, जोडवी ही तिची सौभाग्य चिन्ह. कानात कुडी, गळ्यात मोत्याची माळ आणि कायमचं सौभाग्य लेणं म्हणजे हे सुबक गोंधण मृत्यूपर्यंत साथ करणार. जंगल तोड, गवत कापणी,
हा शेतीहीन ठाकूरांचा जवळजवळ मुख्य व्यवसायच झालाय. दिवसभर रानात वनात हिंडून लाकडं तोडायची, मोळ्या बांधायच्या आणि जवळपासच्या मोठ्या गावात नेऊन त्या विकायच्या. या कामी ठाकूर स्त्री देखील पुरुषांच्या बरोबरीनं अगदी आनंदानं सतत राबत असते. फुरसतीच्या वेळात बांबूपासून वेगवेगळ्या टोपल्या आणि मासेमारीची साधनं अशा अनेक वस्तू तयार करण्यात दडलेला ठाकूर आदिवासी नेहमीच दिसतो. झाडाच्या सालीपासून दोरी वळणं हाही एक फावल्या वेळातला उद्योग आहे. ज्याच्याकडे शेती नाही असा ठाकूर पुरुष बऱ्याचदा गावातील खोताकडे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतो. घरातील प्रत्येक स्त्री ही अत्यंत जबाबदारीनं, उत्साहानं, पुरुषांच्या बरोबरीनं संसाराला हातभार लावित असते. घरातले सारे व्यवहार सांभाळणं हे ठाकूर स्त्रीचं आवडतं काम. रानावनात राहून पाण्यासाठी वणवण फिरणं हा मोठा उद्योग ठाकूर स्त्रीच्या नशिबी आलाय. निसर्गाच्या अवकृपेचा हा विलक्षण पुरावा इथं ठायी ठायी आढळतो. ही अवकळा दूर होते ती पावसाच्या पहिल्या आगमनानंतर. तोपर्यंत शुष्कपणे निस्तब्ध आकाशाकडे डोळे लावून मोठ्या आशेनं शेतीची तयारी सुरू करायची. सर्वत्र पसरलेल्या या पांढऱ्या झुराच्या मागे उत्तुंग आशेचा शेतकरी असतो. गवत, सुक्या शेणी, पालापाचोळा रानभर पसरवून पेटून द्यायचा, यालाच राब असं म्हणतात. मग आसुसलेल्या धरित्रीवर पावसाच्या थेंबा थेंबाबरोबर नवीन पिकाचं हिरवगार स्वप्न पाहायचं. रीतिरिवाजाप्रमाणे मंगळवार किंवा गावदेवीचा वार सोडून देवीला कोंबडा बळी द्यायचा. बळीच्या खळ्यातील नांगली पेरायची. पेरणी पूर्ण होईपर्यंत दळण, हजामत वगैरे टाळायची. शेतामध्ये नागली बरोबर भात आणि वरी ही मुख्य धान्य पिकवायची. कापणीपर्यंत चिखल पाण्यात रात्रंदिवस राबायचं आणि कापलेल्या धान्याच्या ढिगा एवढं मन घेऊन रात्रंदिवस आनंदाचा जल्लोष करायचा.
ढोलाच्या तालावर बेफाम नाचता नाचता एखाद्या तरुणानं आपल्या मनपसंत तरुणीच्या हातातील बांगडी हळुवारपणे काढायची. ही गोष्ट मग वाऱ्यासारखी गावभर पसरते. एक दिवस सारा ठाकरपाडा आंब्याच्या झाडाखाली जमतो. गाव पंचायत बसते. दोन्ही पक्षाची कुलशिलाची देण्या घेण्याची बोलणी ठरतात. मग एकदम सुपारी फोडायची म्हणजे साखरपुडा मुलीच्या घरी. इथं देश मुलाकडून द्यावा लागतो. साधारणतः 20 रुपये, 8 कुडव तांदूळ आणि 1 कुडव डाळ वधूपित्याला द्यावी लागते. लग्नात बहुळींना म्हणजेच कुमारिकांना बराच वाव असतो. प्रत्येकीकडे ठराविक कामं वाटून दिलेली असतात. उंबऱ्या उंबरीकडे मंडप बांधायचे काम असतं. सर्वसाधारण मार्गशीर्ष ते माघ या महिन्यात लग्न होतात. सारा सुखसोहळा मुलीच्या गावात साजरा होतो. सारा गाव उत्साहानं नवऱ्या मुलाच्या आगमनाची वाट पाहतो. ठाकूर आदिवासींमध्ये ब्राह्मणानं लावलेलं लग्न, पाटाचं लग्न, सखी विवाह आणि बांगडी काढून लग्न इत्यादी अनेक प्रकार आहेत. लग्नानंतर सोनटक्का हा खेळ खेळला जातो. हळूहळू गावागावामध्ये ढोलाचे आवाज घुमायला लागतात. ज्येष्ठ अमावस्येपासून सारी गावं रात्र रात्र अतीव उत्साहानं घुमत राहतात.